विनंती करीन की सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक गल्लीमध्ये, जी माझी आई बहीण मजदूर वर्ग आहे, जे आमच्या मुली आहे, रात्री बेरात्री क्लासेस जातात, कॉलेज जातात, त्यांची सुरक्षासाठी प्रत्येक एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा हा उपलब्ध झाला पाहिजे. आमचे लहान लहान मुलं ज्या ग्राउंडमध्ये खेळतात त्यांच्यासाठी खेळण्या प्रत्येक ओपन स्पेसमध्ये जर आपण उपलब्ध करून दिल्या तर आमचे लहान मुलं या पूर्ण क्षेत्राचे त्यांना खेळण्यासाठी एक जागा होईल. बुजुर्ग लोकांचे वॉकिंग ट्रॅकची अपेक्षा करतात, ते ट्रॅक आपण करून दिलं पाहिजे. मी बावनकुळे साहेबांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा करत की जी महानगरपालिकाची बिल्डिंग आहे, इमारत आहे, ती किती वर्षापासून अशी जुनी खंडार पडली होती, त्याकरिता आमची भारतीय जनता पार्टीने 100 कोटी दिले आणि त्या 100 कोटींनी येणाऱ्या भविष्यामध्ये महानगरपालिकाची इमारत उभी राहील. त्याच्यासोबत या जिल्ह्यामध्ये अमृत 2 फेजमध्ये 1000 कोटीपेक्षा जास्त पैसे केंद्राने पाईपलाईनसाठी उपलब्ध करून दिले आहे. जिथे जिथे पाण्याची समस्या राहते, 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाही, ते प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक घरापर्यंत पाण्याची पाईपलाईन, पाण्याची व्यवस्था पोहोचली पाहिजे. त्याकरिता केंद्राकडनं 1000 कोटीचा प्रस्ताव पास करून येणाऱ्या काळामध्ये त्याचे काम सुरू होईल. मी आपल्याला एवढीच विनंती करेन की कमळासोबत राहा. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी, आमचे बावनकुळे साहेब, भुयार साहेब आणि आमदार छोड़ी इथे उपस्थित है. पर एक बात याद रखना, जो कमल के साथ बेईमानी करेगा, नवनीत राणा उसके साथ खड़े नहीं रहेगी. मैं इतना ही आपको बोल सकती हूँ और सबको विनंती करती हूँ कि 16 तारीख को भारतीय जनता पार्टी, बोंडे साहबानी मतलब वो बोल रहे हैं कि मुस्लिम बनेगा, बुरके वाली बनेगी, बुरके वाली नहीं बनेगी और सलाम बोलने वाला भी कोई महापुर ये जिले में नहीं बनेगा, ये शहर में नहीं बनेगा. इस शहर में अगर महापुर बनेगा तो वो जय श्री राम और भारत माता की जय बोलने वाला ही उस पद पे बैठेगा, इसमें कोई शंका नहीं है. मी एवढंच सांगते आणि सगळ्यांना